नमस्कार, मी संदीप आणि मगासपासून आपण या ठिकाणी खरं म्हणजे जी चर्चा आहे की पुण्यातील नंदन प्रॉस्पेरा या बाणेरमधल्या इमारतीमध्ये ओमराजे निंबाळकर आपल्या फ्लॅटमध्ये थांबलेले आहेत आणि त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोलसाठी या ठिकाणी शिवसेनेचे अनेक नेते ओमराजेंना येऊन भेटतायत, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतायत। यामध्ये मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे हे देखील येऊन गेले। नंतर या ठिकाणी खरं तर नाना भानगिरे शिवसेनेचे नेते पुणे शहरातले किरण साळी असतील, यांनी देखील त्यांची भेट घेतली। अर्थात या दोघांनीही असं स्पष्ट केलं की ऑपरेशन सक्सेसफुल आहे, ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालेला आहे। पण ओमराजे निंबाळकरांनी जो मुद्दा उपस्थित केला होता पवनराजे निंबाळकरांच्या हत्याकांडाच्या निकालानंतर, तो अत्यंत महत्वाचा होता। कारण की त्यांचं जे स्टेटमेंट होतं ते स्टेटमेंट फारसं अत्यंत गांभीर्यपूर्वक घेणं गरजेचं आहे। कारण या स्टेटमेंटमध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलं की मी अजूनही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाहीये। याचाच अर्थ ओमराजे निंबाळकर हे 6 जे फुटलेले खासदार आहेत त्यामध्ये आहेत की नाहीत हा प्रश्न निर्माण झाला। तिकडं ठाकरे सेनेनं कालच्या वर्धापन दिनालाच हे स्पष्ट केलेलं आहे की जे गद्दार आहेत, जे गेले ते गेले, आता त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन जाब विचारा। आता त्यामधलेच एक म्हणजे ओमराजे निंबाळकर। ओमराजे निंबाळकरांची खरी तर लढाई ही पवनराजे निंबाळकर या हत्याकांडाच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई सुरू होती गेली 20 वर्ष आणि 20 वर्षांनी हा निकाल लागला। पण गेल्या 2-4 दिवसांमध्ये जे ऑपरेशन टायगर म्हणून महाराष्ट्रात सुरू होतं त्यामध्ये देखील ओमराजे निंबाळकरांचं नाव होतं। आता जसजसं ओमराजे निंबाळकर नॉट रिचेबल व्हायला लागले तसतसं इतर 5 खासदारांसोबत ओमराजे देखील ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेत चाललेत अशी चर्चा सुरू झाली। धाराशिवकरांनी त्या चर्चेला जोर दिला, कारण त्या ठिकाणी मग अर्थातच जे त्यांच्यावर प्रेम करणारे, ठाकरे सेनेवर प्रेम करणारे त्यांचे मतदार, कार्यकर्ते, समर्थक हे ओमराजेंच्या विरोधात बोलायला लागले। जर तुम्हाला शिवसेनेतच जायचं होतं तर मग ठाकरे सेनेतून निवडून का आलात? 2022ला जेव्हा पहिल्यांदा पक्ष फुटला होता त्याच वेळी तुम्ही बाहेर पडला असतात आणि शिंदे सेनेकडून निवडणूक लढवली असती तर विषय वेगळा होता। पण तुम्ही 2022ला उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिलात, नंतर 2024 ची निवडणूक लढलात, जिंकून आलात आणि नमस्कार, मी संदीप आणि मगासपासून आपण या ठिकाणी खरं म्हणजे जी चर्चा आहे की पुण्यातील नंदन प्रॉस्पेरा या बाणेरमधल्या इमारतीमध्ये ओमराजे निंबाळकर आपल्या फ्लॅटमध्ये थांबलेले आहेत आणि त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोलसाठी या ठिकाणी शिवसेनेचे अनेक नेते ओमराजेंना येऊन भेटतायत, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतायत। यामध्ये मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे हे देखील येऊन गेले। नंतर या ठिकाणी खरं तर नाना भानगिरे शिवसेनेचे नेते पुणे शहरातले किरण साळी असतील, यांनी देखील त्यांची भेट घेतली। अर्थात या दोघांनीही असं स्पष्ट केलं की ऑपरेशन सक्सेसफुल आहे, ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालेला आहे। पण ओमराजे निंबाळकरांनी जो मुद्दा उपस्थित केला होता पवनराजे निंबाळकरांच्या हत्याकांडाच्या निकालानंतर, तो अत्यंत महत्वाचा होता। कारण की त्यांचं जे स्टेटमेंट होतं ते स्टेटमेंट फारसं अत्यंत गांभीर्यपूर्वक घेणं गरजेचं आहे। कारण या स्टेटमेंटमध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलं की मी अजूनही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाहीये। याचाच अर्थ ओमराजे निंबाळकर हे 6 जे फुटलेले खासदार आहेत त्यामध्ये आहेत की नाहीत हा प्रश्न निर्माण झाला। तिकडं ठाकरे सेनेनं कालच्या वर्धापन दिनालाच हे स्पष्ट केलेलं आहे की जे गद्दार आहेत, जे गेले ते गेले, आता त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन जाब विचारा। आता त्यामधलेच एक म्हणजे ओमराजे निंबाळकर। ओमराजे निंबाळकरांची खरी तर लढाई ही पवनराजे निंबाळकर या हत्याकांडाच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई सुरू होती गेली 20 वर्ष आणि 20 वर्षांनी हा निकाल लागला। पण गेल्या 2-4 दिवसांमध्ये जे ऑपरेशन टायगर म्हणून महाराष्ट्रात सुरू होतं त्यामध्ये देखील ओमराजे निंबाळकरांचं नाव होतं। आता जसजसं ओमराजे निंबाळकर नॉट रिचेबल व्हायला लागले तसतसं इतर 5 खासदारांसोबत ओमराजे देखील ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेत
चाललेत अशी चर्चा सुरू झाली. धाराशिवकरांनी त्या चर्चेला जोर दिला, कारण त्या ठिकाणी मग अर्थातच जे त्यांच्यावर प्रेम करणारे, ठाकरे सेनेवर प्रेम करणारे, त्यांचे मतदार, कार्यकर्ते, समर्थक हे ओमराजेंच्या विरोधात बोलायला लागले. जर तुम्हाला शिवसेनेतच जायचं होतं तर मग ठाकरे सेनेतून निवडून का आलात? 2022ला जेव्हा पहिल्यांदा पक्ष फुटला होता त्याच वेळी तुम्ही बाहेर पडला असतात आणि शिंदे सेनेकडून निवडणूक लढवली असती तर विषय वेगळा होता. पण तुम्ही 2022ला उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिलात, नंतर 2024ची निवडणूक लढलात, जिंकून आलात आणि आता 2 वर्षांनी असं काय घडलं की तुम्हाला मातोश्री परकी वाटू लागली, तुम्हाला उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नकोसं झालं. आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांनी जे काल स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे फुटलेले खासदार आहेत त्यांना ज्यांनी निवडून दिलंय त्या मतदारांनी आता जाब विचारायला हवा त्या मतदारसंघात जाऊन. खरं तर मी धाराशिव मतदारसंघात जाऊन आता दौरा करणार आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. आता या सगळ्या पोझिशनचा जर विचार केला तर हे सगळं कालपर्यंत घडलं. शिवसेना साठीत गेली, दोन्ही ठिकाणी वर्धापन दिन झाले, एक नेस्को सेंटरमध्ये झाला, त्यानंतर षण्मुखानंद हॉलमध्ये झाला. आता हे दोन्हीही वर्धापन दिन पार पडल्यानंतर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा होता तो ओमराजेंसाठी. तो कशासाठी? तर त्यांच्या कुटुंबातील म्हणजे अर्थातच त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची 20 वर्षापूर्वी झालेली हत्या आणि त्याचा आज लागणारा निकाल. अर्थात तो निकाल जेव्हा कोर्टानं निकालपत्रात वाचन करायला सुरुवात केली तेव्हा माफीचा साक्षीदार त्यानं वारंवार जबाब बदललेला आहे, त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि या माफीच्या साक्षीदाराच्या जबाबाच्या नुसार आरोपींना शिक्षा देता येत नाही असं म्हणत माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. अर्थातच यानंतर ओमराजेंची प्रतिक्रिया काय येणार आहे याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं, कारण ओमराजे 20 वर्षे या प्रकरणामध्ये न्यायालयीन लढाई लढत होते, कौटुंबिक न्याय मिळवण्यासाठी धडपडत होते. अखेर निकाल लागला पण निकाल त्यांच्या विरोधात केला. मग मात्र ओमराजेंनी 3 ते 4 स्टेटमेंट्स दिली. त्यामधलं पहिलं स्टेटमेंट होतं की हा जो निकाल आहे हा अत्यंत दुर्दैवी आहे, धक्कादायक आहे, आम्ही हायकोर्टात या निकालाविरोधात दाद मागणार आहोत आणि एवढंच म्हणेन हे कलियुग आहे. हे झालं या निकालाबद्दलचं स्टेटमेंट. पण त्याच वेळी त्यांनी तुम्ही ठाकरे सेनेतच राहणार आहात की शिंदे सेनेत जाणार आहात यावरचं जे भाष्य करायला त्यांनी जो काही स्पेस घेतलेला आहे त्या स्पेसमध्ये एक त्यांनी स्टेटमेंट सोडलं, ज्या स्टेटमेंटवर पुन्हा एकदा एक राजकीय वादळ निर्माण झालं आणि ते स्टेटमेंट होतं मी अद्यापही शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आता तो स्टेटमेंटचा भाग त्यामुळं शिंदे सेनेच्या गटात उडालेली खळबळ, ठाकरे सेनेच्या गटात सुरू झालेली चळवळ आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे 5 खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत फुटलेत असं म्हटलं जातंय त्यांची वाढलेली धाकधूक, या सगळ्या गोष्टींमुळं नेमकं राजकीय चित्र आता स्पष्ट होईन असं झालेलं आहे. कारण की ओमराजेंनी असं म्हटलंय की मी धाराशिव मतदारसंघात जाईन, माझ्या कार्यकर्त्यांशी समर्थकांशी चर्चा करेन आणि मग निर्णय घेईन. मुळातच ते उद्धव ठाकरेंविषयी, आदित्य ठाकरेंविषयी काही बोलले नाहीत असं स्वतःहून म्हणालेले आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, ठाकरे सेना यांच्याविषयी त्यांच्या मनात जो आधीचा आदरभाव होता तोच जर असेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी निर्णय घेतला असेल तर मात्र ऑपरेशन टायगर फेल होऊ शकतं. आणि हेच शिंदे सेनेला जर हे ऑपरेशन टायगर फेल झालं तर नामुष्कीजनक सगळी परिस्थिती शिंदे सेनेवर उडवली जाऊ शकते. आणि अशा वेळी डॅमेज कंट्रोल म्हणून या ठिकाणी याच जी इमारत दिसते त्या इमारतीतल्या एका फ्लॅटमध्ये जिथं ओमराजे थांबलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी, त्यांचं मन वळवण्यासाठी मग मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना यावं लागलं. त्यानंतर नाना भानगिरे देखील येऊन गेले, त्यानंतर किरण साळी येऊन गेले. या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी यांना जेव्हा आम्ही सगळ्या माध्यमांनी विचारलं की नेमकी आत्ताची ओमराजेंची भूमिका काय, त्यांचं स्टँड काय आहे, त्यावर त्यांनी ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं असं म्हटलेलं आहे. पण मुळातच हे ऑपरेशन टायगर सक्सेसफुल कधी होईल? जेव्हा ओमराजे फुल स्टॉप देतो. कारण की ओमराजेने तर कॉमा टाकला, कॉमा आणि फुल स्टॉप मध्ये फार फरक आहे.
कारण की त्यांनी काय म्हटलंय, मी शिंदे सेनेत जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यानंतर फुलस्टॉप नाहीये, कॉमा आहे. मग तुम्ही कुठे आहात? आता त्याचं उत्तर ते 2 दिवसांनी देणार आहे. धाराशिव मध्ये जातील, मतदारसंघामध्ये जाऊन चर्चा करतील आणि मग कार्यकर्त्यांच्या सगळ्या मताला चाचपणी करून मग ते ठरवतील. याचा अर्थ ते आता ठाकरे गटात आहेत का तांत्रिकदृष्ट्या, का शिंदे सेनेमध्ये ते मनाने गेलेले आहेत पण शरीराने अजून गेलेले नाहीत, याचं उत्तर काहीच मिळालेलं नाही. तिकडे ठाकरे गटामध्ये एक वेगळीच ऊर्जा त्यामुळे निर्माण झाली. सुषमा अंधारेंनी देखील हे स्पष्ट केलं की ओमराजे माझे भाऊ आहेत, ते नुसते नेते नाही आहेत आणि जे काही चुकलं असेल तर त्यात दुरुस्ती करता येऊ शकते. त्यामुळे कदाचित ठाकरे गटाला देखील ओमराजे हवेत. ठाकरे गटाला ओमराजे आपल्या पक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आता जर मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे एकच खासदार आहेत आणि 12 आमदार आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार आणि 3 आमदार आहेत. पण आता हे तिन्ही मराठवाड्यातले खासदार या ठिकाणी खरं तर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरच्या या सगळ्या खेळीमध्ये आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहिलं तर संजय जाधव जे परभणीचे आहेत, अर्थात त्यांना देखील या ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. दुसरं जे नाव आहे ते हिंगोलीचे आहेत, नागेश पाटील अष्टीकर, यांना देखील आपल्या ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी करून घेतले. आणि तिसरं एक मोठं नाव धाराशिवचे ओमराजे निंबाळकर. त्यामुळे आता जर हे तिन्ही खासदार फोडले आणि आपल्या पक्षात आणले तर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर तर वाढणारच आहे, मराठवाड्याची ताकद देखील वाढणार आहे. कारण मराठवाड्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ठाकरे सेनेला परभणी असो, हिंगोली असो, धाराशिव असो, या ठिकाणी आमदार आणि खासदारांची मोठी फौज त्यांच्याकडे. पण शिवसेनेकडे तसं पाहिलं तर काहीच नाहीये. शिवसेनेकडे फक्त एकमेव खासदार आहेत, ते म्हणजे संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यामुळे जर ओमराजेंना आपल्याकडे आणलं तर मराठवाड्याचा एक फेस म्हणून त्यांना आपल्या पक्षातून पुढे करता येईल. शिवाय मराठा लॉबी आणि निंबाळकर घराणं यामुळे जातीय समीकरण देखील कुठेतरी जुळवून आणता येतील, असा प्रयत्न शिंदे सेनेचा असू शकतो. आणि सगळ्यात मोठा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे डिलिमिटेशन बिल. मी तर म्हणेन की हे दिस इज नॉट अ ऑपरेशन टायगर, दिस इज अ ऑपरेशन डिलिमिटेशन बिल. बिकॉज कारण तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्याही परिस्थितीत जे बिल मे महिन्यामध्ये पास करता आलं नाही ते डिलिमिटेशनचं बिल पास करायचं आहे. त्यामुळे खासदारांची संख्या जास्त असणं किंवा 2/3 असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच जो एक टास्क काहीतरी केंद्रातनं दिला गेलेला आहे तो तिकडे बंगालमध्ये दिला गेला, पश्चिम बंगालमध्ये, मग तिथे टीएमसीचे 20 खासदार फुटले. तिकडे पंजाबमध्ये दिला गेला, मग ते राघव चड्डा असतील आणि आणखी बाकीचे खासदार फुटले. आणि आता इथे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना दिला गेला. कोण जास्त खासदार आणतंय यावरून खरं म्हणजे ही कॉम्पिटिशन लागली असावी. आणि मग आधी आप, नंतर टीएमसी म्हणजे तृणमूल काँग्रेस आणि आता ठाकरे सेना. कारण की महाराष्ट्रात फोडायचं असेल तर एकमेव पक्ष आहे तो म्हणजे ठाकरे सेना. कारण की मुळातच आता ठाकरे सेनेचे 40 आमदार फोडण्याचा अनुभव एकनाथ शिंदेकडे होता आणि नंतर ते 40 आमदार टिकवण्याचाही अनुभव एकनाथ शिंदेकडे आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा ती जबाबदारी घेतली आणि मोदींना गिफ्ट म्हणून डिलिमिटेशन बिल पास होण्यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून आपल्या इथले ठाकरे सेनेचे 6 खासदार फोडण्याचा त्यांनी चंग बांधला. अर्थात 9 खासदारांपैकी 6 खासदार जर फोडण्यात यशस्वी झालो तर या ठिकाणी स्वतंत्र गट निर्माण करता येऊ शकतो, अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे. पण जर एक जरी खासदार यातून गळाला तर मात्र ऑपरेशन टायगर तर फेल होईलच, पण तो स्वतंत्र गट देखील अस्तित्वात येत नाही. आणि आता जाता जाता महत्वाचा मुद्दा, या सगळ्याच गोष्टींवर ठाकरे सेना देखील बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपली जी गेलेली माणसं आहेत ती परत कशी आपल्याकडे आणता येतील यासाठीच आता प्रयत्न होणार की कुणाला असं वाटेल की आपला आकडा कमी व्हावा आणि कुणालाही असं वाटेल की आपला आकडा वाढावा. त्यामुळे एकनाथ शिंदे आपला आकडा वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि इकडे ठाकरे सेना आपला आकडा जैसे थे ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. त्यानुसार ओमराजे नाईक निंबाळकरांचं मन वळवण्याचा प्रयत्न ठाकरे सेना तर नक्कीच करेल. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि तिकडे शिंदे सेना ओमराजेंना आपल्याकडे घेतलं तर उरलेले 5 तर आपल्या सोबतच आहेत. त्यामुळे 6 जण आपल्याकडे येतील आणि आपले खासदार 7+6 13 होतील, जो महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरेल, ज्याचा अर्थात काँग्रेस नंतर म्हणजे महायुतीतला सर्वात मोठा पक्ष म्हणून
शिवसेना शिंदे गटाकडे बघता येईल. कारण की या ठिकाणी महायुतीत जर आपण पाहिलं तर अवघा 1 खासदार राष्ट्रवादीचा आहे, 9 खासदार तिकडे भाजपचे आहेत आणि 13 खासदार मग शिवसेनेचे होतील. अर्थात त्यामुळं शिंदे सेनेचं बळ वाढेल आणि त्याचाच फायदा या पुढच्या येणाऱ्या 2029च्या निवडणुकीसाठी करता येईल. पण एकंदरीत मगाशी म्हटल्याप्रमाणे ओमराजे नाईक निंबाळकरांचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. तो काय निर्णय घेत आहेत ते जर उद्या स्पष्टपणे म्हणाले की मी शिंदे गटात जाणार आहे, तर जे उरलेले 5 आहेत त्यांची धाकधूक संपली, स्वतंत्र गट निर्माण अस्तित्वात येऊ शकतो. पण जर ओमराजेंनी माघार घेतली तर ऑपरेशन टायगर अनसक्सेस म्हणजे सक्सेसफुल होऊ शकणार नाही, ते फेल ठरू शकतं. आणि मग ती जी नामुष्की आहे ती शिंदे सेनेला सोसावी लागेल. एवढा मोठा गदारोळ, एवढा मोठा गोंधळ, एवढा मोठा केऑस सध्या या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळे एकंदरीत मी आता जिथं उभा आहे तिथं ओमराजे निंबाळकर याच नंदन प्रॉस्पेरा इमारतील त्यांच्या फ्लॅटमध्ये थांबलेत. इथं आता काही नेते येऊन खलबत सुरू आहे, डॅमेज कंट्रोल सुरू आहे. नेमकं काय घडणार आहे याचं उत्तर आता आपल्याला ओमराजेच देऊ शकणार आहेत. ते कॉमा कधी काढतायत आणि फुल स्टॉप कधी टाकतायत यावरच या ऑपरेशन टायगरचं भविष्य अवलंबून असणार. कॅमेरामन बिलालसह मी संदीप चव्हाण, LS मराठी, पुणे.